असं आहे की तुम्ही हे सगळं सांगताय, तुम्ही संघर्ष सांगताय तुमचा स्वतःचा, पण तरी पण कुठंतरी एक नेपोटिझमचा आरोप केलाच जातो. म्हणजे ज्यांचे कोणी वडील आजोबा राजकारणात आहेत अशा पोरांनी कितीही संघर्ष केला, काम केलं तरी नेपोटिझमचा आरोप हा होतोच त्याच्यावरती. याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की खरंच नेपोटिझमचा फायदा होतो की त्याचे काही तोटे पण आहेत? मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ जनता आहे. आता निवडणुकीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेस निवडणुका लढवल्या जातात, सगळ्यांनाच त्या निवडणुकीमध्ये सहभाग होण्याची संधी मिळते. जे कॅपेबल आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. घराणेशाहीच्या बाबतीमध्ये माझं एक प्रामाणिक आणि ठाम मत आहे की ज्यांच्यामध्ये खरंच काम करण्याची क्षमता आहे, जे खरंच काम करू शकतात, जे सातत्याने वेळ देत आहेत अभ्यासासाठी, अशा लोकांवरती घराणेशाहीच्या लेबलखाली अन्याय होता कामा नये याची सुद्धा काळजी प्रसारमाध्यमांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि आरोप करणाऱ्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे. आता एखादं उदाहरण जर खरंच बघायचं आपण म्हणलं, आज सुप्रियाताई सुळे असतील, पवार साहेबांच्या त्या कन्या आहेत, पण तरी सुद्धा लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आपण बघितला. लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांची आपण बघितली. कित्येक वेळा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे संसद रत्नचा. तर हे त्यांच्या अनुभवातून त्यांनी तयार केलेलं आहे. आज अनेक उदाहरणं मी तुम्हाला अशी सुद्धा सांगू शकतो, ज्यांचे वडील कोणतरी आहेत, आजोबा कोणतरी आहेत, पण ते काही करू शकले नाहीत, अशी सुद्धा उदाहरणं आहेत. महाराष्ट्राने जे कर्तृत्ववान नाहीत त्यांना घरं बसवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे, आणि जे कर्तृत्ववान आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची ही भूमिका आणि हा विचार महाराष्ट्राचा आहे. त्यामुळं घराणेशाहीकडे बघत असताना कॅपॅसिटी असेल तर अन्याय होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.